फिरोजाबादच्या किल्ल्यामध्ये आता आपण आलेलो आहे। गाव फिरोजाबाद, तालुका जवारगी व जिल्हा कलबुर्गी। चला व्यवस्थित पाहून घेऊ। कलबुर्गी तालुक्यातील अजून एक आपण किल्ला पाहू। या आतील भाग आहे। प्रथम आपण ह्या रस्त्याने वर जाऊ असं पाहू। गडामधील ही एक वस्तू आहे। आतमध्ये गुरं बांधतात इथं। सुंदर वस्तू आहे, परंतु समोरच्या बाजूस लगेच आपणाला ही वस्तू आहे, ही पाहता येते अशी। आता पूर्ण असा किल्ला आहे, त्याही बाजूला थोडे अवशेष आहेत, तेही पाहू। आणि आपण आता जी वस्तू पाहिली ती ही। ह्या भागात शहाबादी जी फरशी आहे या ठिकाणी जास्त आहे, त्यामुळे आपण या भागातील घरं किंवा ही बांधकाम आहेत पूर्ण शहाबादी फरशीमध्ये आहे। ही एक वस्तू आहे अशी। आणि या बाजूला जर पाहिलं तर आता आपण जी वस्तू पाहिली ती ही। असे शहाबादी फरशी ज्या आहेत त्याचे तुकडे, आपल्याकडं जो दगड असतो तसाच ह्या भागात ह्या शहाबादी फरशीचे दगड आहेत। पूर्ण भागात ह्या घरं वगैरे जे ते अशीच आहेत। किल्ल्यामध्ये असाच वस्तूंचा उपयोग केला आहे। अशा किल्ल्यामध्ये याच दगडांचा वापर केला आहे ह्या भागातील। आणि आपल्याला आता समोर जी वास्तू आहे मेन ती पाहण्यासाठी जायचं आहे। त्या ठिकाणी भरपूर अवशेष आहेत। शेती केली जाते किल्ल्यामध्ये। पूर्णतः 50 एकरमध्ये पसरलेला किल्ला आहे। किल्ल्यावर आतापर्यंत आपण 2 टॉम बघितले। इथे 2 दरवाजे आहेत, एक पुढच्या बाजूला एक मागच्या बाजूला। इथे अशी एक तटबंदी किंवा रूम आहेत, खोल्या आहेत। ही अशी या बाजूची तटबंदी आहे, ते आपण पाहू। हे दरवाजे असे पूर्ण अडचण आहे आणि शेती असल्यामुळे बघू शकता आपण, परंतु आतमध्ये एकदा जाऊच आपण। जागोजागी बंद करून ठेवलेला आहे। या बाजूला एक मुख्य दरवाजा असावा, तो पाहू। या ठिकाणावरून आत जाता येतं, व्यवस्थित रस्ता येतं। त्या बाजूला एक दरवाजा आहे, तो पूर्ण वरून आपल्याला एक राऊंड मारता येईल, तो मारून घेऊ। जेवढं शक्य आहे तेवढं आपण पाहू। आपण मगाशी बाहेरून पाहिलं होतं, आता आतून पाहू। समोरच्या बाजूस लांबवर एक वास्तू आहे। या अशा दगडांमध्ये बांधकाम केले आहे, शहाबादी दगड। पाठीमागच्या बाजूस लांबवर एक वस्तू आहे।
नक्षीकाम व्यवस्थित आहे किल्ल्याच्या भिंतींवर. जर पाहिलं एक समान आहे पण भरपूर आहे. या बाजूला आपण आता आलो आहे इकडे. गडाच्या या पाठीमागच्या बाजूला असे या ठिकाणी पायऱ्या भेटतात. तिथे एक आहे, तिथे एक आहे. आणि जर खाली पाहिलं तर दरवाजे पाहिलं तर आपल्याला खूपच असे भरपूर दरवाजे पाहायला भेटतात. आपणाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दरवाजे आहेत. आणि यांची रचना बघा याची. पाठीमागच्या बाजूची एक वस्तू ती पाहू. या ठिकाणापासून पुढं आपणाला जाता येत नाही व या एक बाजूला आपणाला वर चढायचा जागा इथं बंद आहे. इथून पाठीमागच्या बाजूसुद्धा काही वास्तूंचे अवशेष आहेत. दरवाजे समोरासमोर आहेत. तो दरवाजा त्या ठिकाणी आहे वर जाण्यासाठी व या ठिकाणी हा दरवाजा आहे. चला पाठीमागून वाचतो खंदक असा हे बघा. नक्षीकाम या छोटेखानी दरवाज्यातून आपण वर जातो. त्या बाजूचा मोठा आहे जरा, या बाजूचा दरवाजा छोटासा आहे. ह्या बाजूची जी किल्ल्याची बाजू आहे ती पाहून घेऊ. असे छोटे मोठे दरवाजे आहेत. हे असंख्य दरवाजे आहेत तिथे. असं फिरू शकतो आपण. इथून बाहेर जायला जागा आहे. बाहेरच्या बाजूला जाण्यासाठी रस्ता आहे. हे पहा शिलालेख वगैरे नाही परंतु सुंदर वास्तू आहे. गडाच्या पाठीमागच्या बाजूस आपण आता आलो आहे पूर्णतः. चला व या ठिकाणी आपण जर बोललो तर आवाज घुमतो. पाहू शकतोय आपण आवाज पूर्णसा घुमतोय. आपण पाहू शकतो वरून अख्खं मोकळं आहे तरी माझा आवाज येते जोरात असा घुमत आहे. याच्यावरून अंदाज लावू शकता की आपण या ठिकाणी त्या काळी किती याचा आवाज वगैरे ह्या बाजूने आपण आता कडेला जाऊ. असं पूर्ण या भिंतीच्या बाजूने जाण्यासाठी रस्ता आहे. फक्त सावधाची काट्या कुठ्यातून अडचणी.
असा चोर दरवाजा बोलू शकतो आपण याला, बाहेर पडण्यासाठी. हे पहा, व ही पाठीमागची बाजू गडाची. आता आपण सरळ मार्गाने जाऊ. पाहत वाचतो. आत बघा वास्तूंचे अवशेष पडलेले आहेत. इकडे ही पूर्णतः या साईडला काहीतरी वास्तूंचे अवशेष आहेत. चोर दरवाजा अजून एक असावा. हे पहा, भुयारी मार्ग व या ठिकाणावरून आपल्याला असं दिसते पूर्णतः. असं आहे. एक मार्ग. कुठून जायला रस्ता? थांब. या वास्तूमध्ये बहुतेक जाण्यासाठी मार्ग नसावा. ठिकाणी एक दरवाजा आहे असा, आणि पूर्ण ही तटबंदी व पाठीमागच्या बाजूस सुद्धा एक आपल्याला दरवाजा अवशेष पाहायला भेटतो. तो पाहून आपण निघू. आता बाजूला भरपूर अवशेष आहेत गडाचे, पाहू शकते. थोडं पुढे जाऊन बघू आपण. अजून तटबंदी आहे अप्रतिम. एक दरवाजा दिसतो इथं. तटबंदी याही बाजूला आता थोडं पुढे आल्यानंतर बरेच अवशेष आपणाला असे पाहायला भेटतात. तसेच समोरच्या बाजूस सुद्धा भरपूर अवशेष आहेत. बघा, असं समोरच्या बाजूस सुद्धा तिकडं आहे. पूर्ण किल्ला मोठा आहे. ही वास्तू पूर्ण झाडीत असल्यामुळे आत जाता येत नाही. फिरोजाबाद हा किल्ला खूपच मोठा आहे व 50 एकरमध्ये असा आपला पूर्ण किल्ला आहे. पण झाडी अडचण व शेतीमध्ये झाली आहे, म्हणून आपल्याला जास्त पाहता येत नाही. हे पाहू शकतो, इथे एक दरवाजा आहे, ह्याच्यावर खूप झाडी झालेली आहे. पाठीमागच्या बाजू सुद्धा भरपूर आहे. व आपल्याला जेवढं दाखवता आलं तेवढं आपण दाखवलं. बाय. शहाबादी फरशीमधलं पूर्ण बांधकाम बघू शकते. या दरवाज्यात आपण बाहेर गेलो होतो आत्ता. फरशी शहाबादी.